नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमच्या आमच्या केदांशू ब्लॉग मध्ये. आणि आज ब्लॉग मी स्टार्ट करताय. थोडासा लेट उठलोय मी. तुम्हाला टायमिंग सांगतोय की टायमिंग काय झालं आता 10:30. ॲक्च्युली ना आमच्या नागपूरमध्ये खूप जास्त पाऊस येतो मित्रांनो. तुम्हाला सांगतो की जे लोक नागपूरचे असेल ना त्यांना माहीत असेल की नागपूरची सिच्युएशन काय आहे म्हणून. मला असं वाटतं की नागपूर सोबत पण जे वर्धा, गोंदिया इकडचे पण सिच्युएशन सेम आहे. कंटिन्युअसली आमच्याकडे पाऊस येत आहे 3-4 दिवसापासून. तर आम्ही बाहेर सुद्धा नाही निघू शकत. मला थोडंसं हेअरकट करायला जायची होती, थोडं ग्रूमिंग करायला जायचं होतं, पण मी जाऊ शकत नाही आहे त्यामुळे. तर आधी आपण अंशूला आवाज देऊया, मग ब्लॉग स्टार्ट करूया, कारण तिच्याशिवाय ब्लॉग तर कम्प्लीट होणार नाही. अंशू, अंशू, ब्लॉग स्टार्ट केलाय. गंमत केली मित्रांनो, अंशू इथे नाही आहे. अंशू गेली आहे माहेरी. आम्ही कालच ब्लॉग स्टार्ट करणार होतो, ती माहेरी चालली म्हणून. पण अंशूची तब्येत पण बरी नाही वाटत होती आणि माझी पण तब्येत बरी नाही वाटत होती. काय झालं तुम्हाला सांगतो. आम्ही परवा रात्री गेलो होतो आईस्क्रीम खायला 12 वाजता रात्रीच्या. अंशू मला सांगत होती की मला आईस्क्रीम खायची क्रेविंग होतं, तर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो. आईस्क्रीम खाल्ली, घरी आलो. त्यानंतर सकाळी उठून आम्हाला खूप जास्त म्हणजे असं घाबरल्यासारखं जीव वाढत होता. तर त्यामुळे आम्ही ब्लॉग बनवू शकलो नाही की तब्येत बरी नाही वाटतं म्हणून आम्ही ब्लॉग स्किप केला. आणि अंशू चालली गेली माहेरी. तिचा भाऊ आला होता तर गेली ती माहेरी. तर आम्ही ब्लॉग राहिला आमचा. मग मला असं वाटलं की मी आज ब्लॉग स्टार्ट करतो. आज पूर्ण ब्लॉग हा माझ्यावर राहणार आहे. मला माहिती आहे अंशूची मराठी तुम्हाला खूप जास्त आवडते आणि माझी मराठी तुम्हाला माहिती आहे काय आहे म्हणून. पण मी माझा प्रयत्न हे राहील की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेल की आज मी दिवसात काय करतो. 11 वाजलेले आहे, पण 11 वाजल्यानंतर पण माझं काहीच आवरून झालेलं नाही आहे, कारण लाईट गेलेली आहे. आणि माझं हे गरम पाण्याचं कॅटल आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा माझा ग्लास आहे मोठावाला, जो मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवला असेल तुम्हाला. तर आम्ही इथे गरम पाणी करतो आणि गरम पाणी कधी कधी रात्री पण पितो आणि सकाळी पण पितो. लाईट गेल्यापासून तर गरम पाणी काही मिळणार नाही, तर आम्ही आता खाली जातो आणि गरम पाणी करतो. हे बघा, भेटायला कोण आलं बघा. गेला होतो काय तू? बीच में अटक गया था, बारिश बहुत तेज हो गई. हाँ क्या दौड़ के आ गया? तेरा घर कितना दूर है बे यहाँ से? 1 किलोमीटर. मित्रांनो किती खोटं बोल तुम्हाला दाखवतो. हे बघा, याचं घर आहे ना हे इथे. हे बघा, ही चप्पल आहे ना, ही माझी घरी घालायची चप्पल आहे आणि ही माझी बाहेरची चप्पल आहे. ते आता आपण घालून जाऊया खाली. बघा, मोबाईल ओलाने झाला पाहिजे. हे बघा मित्रांनो, आता घरची लाईट गेली आहे म्हणून यांनी आणलाय टॉर्च. हा टॉर्च दाखवतो तुम्हाला मी कसा आहे. हे बघा, इथून लागते का असा आणि आगे से भी लगता डबल बस. ये देखो, आता टॉर्च आपल्याला हेल्प करणार आहे पाणी गरम करायला. तू ह्या तर घेतो ना फुल फोकस पाणी. मी तुम्हाला माझ्या घरचे ट्रॉफीज दाखवतो. हे बघा, हा इथे ठेवलेलं आहे पूर्ण ट्रॉफीज आणि इथे ठेवलेलं आहे. हे बघा, ॲक्च्युली ट्रॉफीज माझ्याकडे खूप सारे आहे. आता जे नवीन आहे जसं 2024 आणि 2025 ते सगळं खाली ठेवलं आहे. आणि जे खूप आधी मला मिळालं आहे ते पुरं एका बॉक्समध्ये आहे. तुम्हाला दाखवतो. बॉक्स वरती आहे, जेव्हा आपण वरती जाऊ तेव्हा दाखवतो तुम्हाला मी. पानी तो पूरा उबल गया. बंद कर देतो ना. अब लेके कैसे जाएंगे? तू पकड़ ले हाथ में. ये इससे नहीं, हाथ में पकड़ना. चल जल्दी. गरम है. ये चल जल्दी. हां, तुम्हाला ट्रॉफीज दाखवायचे होतं ना मला, मी तुम्हाला दाखवतो ट्रॉफीज. हे बघा, या बॉक्समध्ये माझ्याकडे पुरे ट्रॉफीज आहे आणि या बॉक्सला आता पाणी लागून आलं यार. याच्या अंदर पण ट्रॉफीज आहे. मी तुम्हाला ट्रॉफीजवर एक नवीन ब्लॉग बनवून दाखवेल किती सारे ट्रॉफीज आहे म्हणून माझ्याकडे. पण आताच्या तुम्हाला मी हे जे बॉक्स आहे फक्त हे दाखवतो. हे बघा, फक्त असं ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे वायराचं कोण ठेवलं माहीत नाही इथे. हे आपण इथं ठेवूया. हे बघा, हे बघा, खूप साऱ्या ट्रॉफीज आहे माझ्याकडे. ॲक्च्युली ट्रॉफीचे जे पूर्ण मॅनेजमेंट आहे ते माझ्या बाबाकडे आहे. ते पूर्ण पुसून ठेवतात, कसं ठेवायचं आहे, कसं लावायचं आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. लाईट गेलेली आहे मित्रांनो आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंगसुद्धा नाही आहे. हे बघा तुम्ही किती अंधार पडला रूममध्ये. आणि सगळ्यात मोठा चॅलेंज हा आहे माझ्यासाठी की मला थंड पाण्याने अंग धुवायची आहे. मौसम एवढा थंड आहे की मी थंड पाण्याने अंगसुद्धा धुवू शकत नाही. मला गरम पाण्याची गरज आहे. आता गरम पाणी कुठून आणू मी. आता गॅसवरून गरम करू का हा विचार सुरू आहे माझा. लाईट आली आहे मित्रांनो आणि अंशूचे मला 2-3 मिस कॉल आलेले आहे. आता तिला कॉल करून बघू आपण. ॲक्च्युली मी तिला कॉल करतच नाही. आपल्या घरी गेली की मी तिला फोन लावतच नाही. तर तिची खूप सारे कंप्लेंट असतात मला
आता लावा तिला फोन आपण. आय थिंक तिचे नेट ऑफ आहे. हे सिरी, कॉल अंशू. मोबाईल सेवा बंद केल्या आहे. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा सुरू ठेवण्यासाठी आता रिचार्ज करा. वीडियो कॉल पे क्यों नहीं हो आप? अरे चार्जिंग नव्हती, लाईट बंद गेली होती, आता चार्जिंग वर लावला. माझ्याकडची लाईट आताच गेली होती. येणे व्हिडिओ कॉलवर लाईट आली का? लाईट आली आता, करते. कर मग. अरे यार नको घ्या, नको घ्या प्लीज, नको घ्या. तुला माहिती आहे ना ब्लॉग चालू आहे. कॅमेरा ऑनच करणार नाही, माझा अवतार पाहू शकत नाही तुम्ही, एवढा खराब. वा, मी मम्मीकडे आहे, मी अजून आंघोळ सुद्धा केली नाही. मी कुठे केली आंघोळ, तरी पण मी स्मार्ट दिसून आलो. पण तुम्ही स्मार्ट आहे म्हणून मी चांगली नाही दिसते. मी नाही करत, तुम्ही ते बंद करा यार, बंद करा ते. हो, थांब करतो. मित्रांनो, माझी आंघोळ झालेली आहे. आता आम्ही जाऊया खाली. आणि मी आंघोळ करायला गेलो आणि याला म्हटलं होतं मी की फोन चार्जिंगवर लाव, आणि चार्जिंगची बटन चालू नाही केली होती. असे लोक आहे आमच्या वस्तीत. म्हणजे कोणावर विश्वास ठेवणं पण गुन्हा आहे आजच्या कंडिशनमध्ये. आता जातो मी खाली, जेवण वगैरे करतो आणि ब्लॉग कंटिन्यू करतो. स्वयंपाक बनवून रेडी आहे आणि तुम्हाला दाखवतो मी आज कशी भाजी आहे. हे बघा, आज बनली आहे मुंगाच्या शेंगाची भाजी. जेवण झालं आहे माझं आणि पाऊससुद्धा थांबलेला आहे. हे बघा, आता आपण फिरायला जाऊ शकतो, हा प्लॅनिंग करू शकतो मी. आणि याच्या आधी आपण करूया अंशूला व्हिडिओ कॉल, बिकॉज ऑफ मी तिच्यासोबत बोललंच नाही अजून. ते म्हणत होती की मला की आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले कॉल मला करायचा, म्हणून आता आपण करू तिला कॉल. बघा, तिची मिस कॉल पडले आहे. सेम सेम कशी घातली तू? तुम्हाला माहित होतं मी आज रेड घालणार आहे. ए, मला कसं माहीत राहील? कोण सांगितलं मला? काही नको सांगा, मला कसं माहीत राहील? पण मला कसं माहित नाही. पण मध्ये नाही म्हटलं मी, मला म्हटलं मी. तेच रेड रेड. थांब, आपण फोटो काढू अशी, म्हणजे ब्लॉग मध्ये टाकता येईल आपल्याला. ये रेडी? मित्रांनो, आता ब्लॉग एंड करायचा वेळ आलेली आहे आणि अंशू पण माझ्यासोबत कॉलवर आहे. आता माझा प्लॅन असा बनला आहे की आता आम्ही सेकंड ब्लॉग बनवूया. आता माझ्या स्टुडंट घरी येईल आणि आम्ही सोबत जाऊ अंशूच्या घरी, आणि तिकडून तिला पासबुक देऊन आम्ही जाणार आहोत फिरायला, कारण तो सेकंड ब्लॉग येणार आहे. तर अंशू, तुला काय म्हणायचं आहे का? हो, म्हणायचंय. काय म्हणायचं आहे? बेकार आहे तुम्ही. बायको नसल्यावर बरं तुम्हाला फिरणं सुचत. बायकोला फिरायला नेहमी नंतर लवकर. नाही, बायको घरी असल्यावर असं नाही म्हणा की चल आपण जाऊन हे अंशू, तेव्हा पाणी येत होतं बेटा. एकदा असं पण नाही म्हटलं की एक काम करू का, मी पासबुक द्यायला येतच आहोत, तर आपण कुठेतरी फिरून येऊ. पाऊस थांबलाय आता 2 दिवसापासून. 2 दिवसापासून पाऊस थांबला का? आजच थांबला पाऊस. 2 दिवसापासून येत होता, म्हणजे आज थांबलाय, तर हा. आपण कुठून तरी येऊ. नाही, मी आणि सोनू येतो. हां, ठीक आहे मित्रांनो, बाय, गुड नाईट. अरे बाय गो आहे तुम्ही, खूप गो आहे. म्हणजे मी इकडे आले तर तुम्ही मस्त त्याच्यासोबत फिरायला चालले. तुझ्या घरी येतो ना आधी. राहू द्या, याच नको. मी तर म्हणते देवा असं स्ट्रॉंगली प्रे करते मी की एवढ्या जोरात पाऊस येऊ दे, हे लोक घरून निघायच्या खूप जोरात पाऊस येऊ. हो का? आणि एवढा पाऊस येऊ दे, एवढा पाऊस येऊ दे की बाबांनी यांना सरळ म्हटलं पाहिजे घराच्या बाहेर निघायचं नाही. हां, ठीक आहे, ठीक आहे. चला, बाय. सबस्क्राईब काय तर करून टाका तुम्ही, व्हिडिओ टाकून देतो मी. बाय. काय सबस्क्राईब